नमस्कार. आज साकीनाका येथे अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडली. एक व्यक्ती मॅनहोलमध्ये पडली. हे मॅनहोल उघडं होतं अर्थातच आणि या मॅनहोलमध्ये पडून त्यांचा मृत्यू झालेला आहे. आता याच्यावर नेहमीच राजकारण सुरू झालंय. आता महापौर आहेत आपल्या रितू तावडे, ज्या भाजपच्या आहेत. बरं, तिथे कोण आहेत तर तिथे संजय गांधी नावाचे आपले नगरसेवक आहेत. आता ह्यांचं काय सुरू झालंय की विरोधी पक्षाचे जे कोणी आहेत, म्हणजे अगदी जितेंद्र आव्हाड असतील, तिकडे जयंत पाटील असतील, इकडे स्थानिक जे काही नगरसेवक असतील, ते आता जे सत्ताधारी आहेत त्यांच्या विरोधात आरोप करतात. माझं असं म्हणणं आहे की जितके सत्ताधारी दोषी आहेत तितके विरोधक पण दोषी आहेत. म्हणजे महापौर म्हणून रितू तावडे दोषी आहेत का? 100% दोषी आहेत. पण किशोरी पेडणेकर दोषी नाही आहेत का? त्या पण दोषी आहेत. संजय गांधी दोषी नाही आहेत का? त्या पण दोषी आहेत. मॅनहोल लावलेलं नाहीये. ते सांगतात की मॅनहोलवर जाळी बसवण्याची निविदा ही 2 वर्षापूर्वी निघाली होती. त्याचा फॉलोअप घेतला नाही. आता फॉलोअप सत्ताधाऱ्यांनी घेतला नाही. विरोधक काय करत होते? तुम्ही विरोधी पक्ष म्हणून बसता ना तिथे, सेपरेट तुम्हाला केबिन आहे ना महापालिकेत. मग तुम्ही काय करत होते तिथे विरोधक म्हणून? पावसाळ्यात सत्ताधाऱ्यांनी काम केलं नाही, विरोधकांनी काय काम केलं? नाही तुम्ही काम करत विरोधक, नाही तुम्ही सत्ताधारी काम करतात आणि जीव जातो तो सामान्य माणसाचा. आणि दर पावसाळ्यात हे होतं. याच्या आधी एक अत्यंत नामांकित डॉक्टर पण गेले मॅनहोलमध्ये पडून. तेव्हा तुम्ही काय केलं? तुम्हाला काही करायला नको? दिवसभर ते टीव्हीवर झळकायचं, एकमेकांवर फालतूचे आरोप करायचे. हा त्याच्यावर आरोप करतो, तो त्याच्यावर आरोप करतो. निविदा निघाली होती, निविदेच्या पुढे काय झालंय? संजय गांधी, मी तुम्हाला विचारते, काय झालं निविदेच्या पुढे? तुम्ही फॉलोअप का नाही घेतला? तुम्हाला माहित नाही पावसाळा आलाय ते? तुम्हाला माहित नाही उघड्या मॅनहोलमध्ये माणसं मरू शकतात ते? आता तुम्ही रितू तावडेंचा राजीनामा मागणार, मग रितू तावडे काहीतरी सांगणार आणि झाला, आजचा विषय संपला. उद्या सगळे तुम्ही आपापल्या घरी आणि परत एखादा सामान्य माणूस परत धोक्यात. ते एकमेकांचे वाभाडे उगाच नाटकं करू नका. ते वाभाडे काढायचे नाही. त्यांनी फॉलोअप घेतलाय, नाही तुम्ही फॉलोअप घेतलाय. तुम्ही भलत्या गोष्टीत मशगूल आहात. मोठ्या मोठ्या गोष्टीत मशगूल आहात. त्यामुळे आमच्यासाठी नाटकं करू नका. आम्ही तुम्हाला दोघांनाही चांगले ओळखतो. आम्ही सत्ताधाऱ्यांनाही ओळखतो आणि आम्ही विरोधकांनाही ओळखतो. आणि तुम्ही दोघंही सामान्य माणसांचं भलं करणार नाहीये हे आम्हाला 100% माहिती आहे. उगाच फालतू बडबड करू नका आता दिवसभर.